नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील इस्लामपुरा परिसरात सुरू असलेल्या बनावट आधार कार्ड रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी सध्या फरार आहे। ही संपूर्ण कारवाई निशांत रोडवरील एका झेरॉक्स दुकानात करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरातील इस्लामपुरा भागात बेकायदेशीररित्या आधार कार्ड बनविण्याचा धंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस उप अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने निशांत रोडवरील पठाण झेरॉक्स दुकानावर अचानक छापा टाकला। या छापेमारीत 3 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले। तपासादरम्यान उघड झाले की मुख्य आरोपी अन्सारी अरशद अहमद याने तेलंगणा राज्यातील नकीब उल्लाह शरीफ यांच्याकडून फक्त 50,000 रुपयात आयडी खरेदी केली होती। सर्वात गंभीर बाब म्हणजे नकीब उल्लाह शरीफ प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांच्या नावावर आधार कार्ड तयार केले जात होते। या प्रकरणात अन्सारी अरशद अहमद, रशीन अहमद शकील आणि मोमीन गुलाम रसूल यांना अटक करण्यात आली आहे। तर नकीब उल्लाह शरीफ हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस युद्ध पातळीवर घेत आहेत। या प्रकरणी नायब तहसीलदार भूषण चिंतामण बोरसे यांच्या तक्रारीवरून मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयात आरोपींना हजर केले असता त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस तपासात या रॅकेटमधून आणखी मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अतिशय दुःखाची आणि ही संतापाची देखील बाब आहे की मालेगावात सगळ्या प्रकारचे गैरप्रकार चालू आहेत। मालेगावात बोगस जन्माचे दाखले तयार होतात, बोगस कागदपत्रांच्या आधारावरती लोक मालेगावातून आपला जन्माचा दाखला मिळवतात। मालेगावात आता बोगस आधार कार्ड तयार व्हायला लागलेले। पूर्वी देखील आमच्या हे लक्षात आलेलं होतं, जन्मदाखल्याचं प्रकरण जे काही मी हाताळतोय त्या काळात माझ्या हे देखील लक्षात आलं की मालेगावातून मोठ्या प्रमाणात बोगस जन्माचे दाखले हे बोगस आधार कार्डाच्या आधारावरती तयार केले जात आहेत। आता ह्या बोगस आधार कार्डांचं असं दिसतंय की मालेगावात कारखानाच घातला गेलेला आहे आणि हा कारखाना उद्ध्वस्त होणं अतिशय गरजेचं आहे। कारण असा कारखाना जर उद्ध्वस्त झाला नाही तर हा देशाच्या सुरक्षतेला, देशाच्या एकात्मतेला अतिशय घातक असा ठरणार आहे। यासाठी मला असं वाटतं की स्थानिक पोलिसांबरोबरच सेंट्रल एजन्सींनी देखील इथे येऊन काम करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे। मालेगावमध्ये बोगस विद्युत मीटर्स तयार होतात। MSCBचे जे काही मीटर्स आहेत त्याचे क्लोन मीटर्स तयार होतात। क्लोन मीटर्सच्या आधारावरती बिल चुकवलं जातं म्हणजे कमी भरलं जातं किंवा चोरी केली जाते। असे देखील अनेक प्रकार उघडकीला येत आहेत आणि अशा पद्धतीचे बोगस आधार कार्ड जर तयार होणार असतील तर ते राष्ट्रीय सुरक्षतेला अतिशय मोठा धोका आहे असं मला निश्चित आपल्या पुढे नमूद करावं असं वाटतं।